आणि मी खास करून या ठिकाणी उपस्थित आमचे सामाजिक कार्यकर्ते तुकाराम चौगुले यांचाही धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी एकदम चांगल्या पद्धतीने या ठिकाणी हजर राहून आमच्या राजू पवार यांना शुभेच्छा दिली. हा व्हिडिओ घेऊन नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता तात्याराव भुजंग व या ठिकाणी उपस्थित आपल्या छत्रपती संभाजीनगरचे भावी खासदार आपले ॲडव्होकेट शंकरजी वानखेडे साहेब, त्यानंतर आमचे सर्व मित्रमंडळी किरण पवार असो, नाना वानखेडकर असो, अमृत चौगुले असो किंवा आपल्या मोबाईल सपकाळ पाटील, सर्व मित्रमंडळी. तर आज आमच्या सर्व मित्रमंडळीसाठी एक खास दिवस आहे आणि आज वकील साहेब आले असतात तर मी वकील साहेबाला या ठिकाणी सांगितलं की आमचे मित्र राजू पवार यांचा वाढदिवस आहे आणि त्यांचा वाढदिवस साजरा आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. आणि योगायोगाने वकील साहेबांनी सांगितलं की चला, राजू पवार एकदम चांगले माणूस आहे आणि त्यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा झाला पाहिजे. आणि योगायोगाने त्या ठिकाणी आम्हाला नाना वाडेकर दिसले, आपले किरण भाऊ दिसले आणि अमृत भाऊ आम्ही हॉटेलमध्ये त्या ठिकाणी घेत होतो आणि आम्ही सर्वजणांनी त्या ठिकाणी एकी केली आणि आम्ही राजू पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी या ठिकाणी आलो. तर मित्रांनो, राजू पवार यांच्याविषयी बोलणं झाल्यास एकदम सुशिक्षित व्यक्तिमत्व व एकदम एक प्रेमळ स्वभावचं. ज्यावेळी त्यांच्या दुकानामध्ये आम्ही त्या ठिकाणी येतो तर ते आदराने प्रेमाने बोलणारे आणि खास करून मी त्यांचा धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो की मला सोशल मीडियाची आवड आणि या सोशल मीडियावर मी अनेक प्रकारचे व्हिडिओ त्या ठिकाणी टाकत असतो. ते व्हिडिओ चांगल्या प्रकारचे असतात किंवा नसतात, पण तरीही राजू पवार आमच्या व्हिडिओला फोटोला त्यांचा लाईक या ठिकाणी असतो. तर मी सर्वप्रथम राजू पवार यांचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आणि वकील साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की आम्हाला एकमेकाशिवाय त्या ठिकाणी होत नाही आणि वकील साहेब आम्हालाही तुमच्यासाठी आम्हालाही तुमच्याशिवाय त्या ठिकाणी होत नाही, पण माणूस हा चुकीचा पुतळा आहे. कळत न कळत चूक या ठिकाणी होतात. तर तुम्ही एक आमच्यामध्ये मला वाटतं सर्वात लहान आहे तर लहान माणसाने मोठ्या माणसाला माफ करावे अशीच इच्छा आम्ही तुमच्यासोबत या ठिकाणी व्यक्त करतो. आणि मित्रांनो, आता येणाऱ्या काळात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आहे. या निवडणुका येत राहील जात राहील, पण आपल्याला आपला जीव, आपल्या गावातील जिव्हाळा, आपुलकी ही कायम या ठिकाणी टिकवायची. आणि एक चिंचोली गाव या आपल्या परिसरामध्ये एक आदर्श गाव आहे. आज आपण या ठिकाणी पाहू शकता की एकीकडे ताईचे समर्थक आहे किरण भाऊ, त्यानंतर शिंदे आपले उबटा गटाचे ज्ञानेश्वर वाडेकर आहे, त्यानंतर भाजपचे आपले वकील साहेब आहे आणि मी वंचित माणूस आहे. तर सर्व पक्षातील लोक या ठिकाणी जमलेले आहे, पण कोणताही राजकीय मतभेद न ठेवता या ठिकाणी सर्वजण एखाद्याचा वाढदिवस असो, एखाद्याचा सुखदुःखाचा कार्यक्रम असो, तर आमच्या या चिंचोली गावातील सर्व मित्रमंडळी त्या ठिकाणी एकोप्याने एकजुटीने त्या ठिकाणी लोकांच्या सुखादुःखात धावून येतात. तर हीच आमच्या चिंचोलीची ताकद आहे. तर आज आमच्या राजू पवार यांचा वाढदिवस आम्ही सर्व चिंचोली गावाच्या मित्रमंडळीच्या वतीने आनंदात उत्साहात या ठिकाणी साजरा केलेला आहे. तर पवार साहेब, आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी आई जगदंबा चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो की तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो व तुमच्या हातातून आपल्या चिंचोली गावाची, चिंचोली परिसराची सेवा राजकारणाच्या माध्यमातून नाही पण आपल्या या मोबाईल साहेबीच्या माध्यमातून घडो अशी मी या ठिकाणी विनंती करतो. आणि मला 2 शब्द सर्व मान्यवरांनी बोलण्याची या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद.